भारत बदलतोय, पण विचार करा, 1 अब्जाहून अधिक लोकांचा देश बदलतो म्हणजे नेमकं काय होतं? चला तर मग आजच्या या भागात आपण याच मोठ्या बदलाच्या अगदी मुळाशी जाऊ आणि समजून घेऊया की हे सगळं परिवर्तन नेमकं घडतंय तरी कसं. तर मग प्रश्न हा आहे की एका संपूर्ण राष्ट्राला बदलायचं म्हणजे नक्की काय लागतं? हा प्रश्न ऐकायला जितका मोठा वाटतो ना, तितकंच त्याचं उत्तर शोधणं रंजक आणि महत्त्वाचं आहे. चला याचा शोध घेऊया. ही काही एका दिवसाची गोष्ट नाहीये. ही एक कहाणी आहे. कहाणी आहे नवीन कायद्यांची, लोकांच्या तळागाळातून उभ्या राहिलेल्या चळवळींची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक चांगलं, एक उज्ज्वल भविष्य घडवण्याच्या प्रबळ इच्छाशक्तीची. हे 3 घटक जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा खरा बदल घडतो. आणि तोच बदल आज आपण पाहणार आहोत. कोणत्याही बदलाची सुरुवात कुठून होते? तर ती होते नागरिकांपासून. म्हणूनच आपला पहिला थांबा आहे नागरिकांचं कल्याण. पाहूया यात सामाजिक आणि आरोग्य सुरक्षेवर कसा भर दिला गेला. बघा, कोणताही मोठा बदल करायचा असेल तर त्याला लागतो कायद्याचा भक्कम पाया. याची सुरुवात झाली 1993 मध्ये मानवाधिकार संरक्षण कायद्याने. ह्या कायद्यामुळेच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना झाली. आणि मग आलं एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल, 2005चा कौटुंबिक हिंसाचार कायदा. या कायद्याने घराच्या 4 भिंतींच्या आत महिलांना कायदेशीर संरक्षण दिलं. ही दोन्ही पावलं नागरिकांच्या हक्कांसाठी मैलाचा दगड ठरली. पण कायदे केले म्हणजे सगळं काही लगेच बदलतं असं नाही. काही आव्हानं तशीच होती. आणि 2011च्या जनगणनेतून एक असा आकडा समोर आला जो खरंच धक्कादायक होता. प्रत्येक 1000 मुलांमागे फक्त 914 मुली. हे फक्त आकडे नाहीत, हे एका खोलवर रुजलेल्या सामाजिक विषमतेचं प्रतिबिंब आहे. विचार करा, हे देशाच्या सामाजिक संतुलनासाठी किती धोकादायक होतं. आता या गंभीर समस्येला सामोरं तर जायलाच हवं होतं. मग अनेक राज्यांनी गर्भलिंग निदान चाचण्यांवर कडक बंदी घातली. पण फक्त बंदी घालून भागत नाही, लोकांची मानसिकता बदलावी लागते. म्हणूनच लेक लाडकीसारखे जनजागृती कार्यक्रम सुरू झाले. मुलीच्या जन्माचं स्वागत करण्याची ही चळवळ होती. आणि यामुळे हळूहळू का होईना पण एक सकारात्मक बदल नक्कीच दिसू लागला. बरं, नागरिकांचं कल्याण महत्त्वाचं आहेच, पण तितकाच महत्त्वाचा आहे तो आपला निसर्ग. चला तर मग आता वळूया पर्यावरणाच्या रक्षणाकडे. आणि इथे आपण पाहणार आहोत की मोठी आव्हानं समोर असताना सुद्धा काही सामान्य माणसं कशी अगदी असामान्य कामं करून दाखवतात. पर्यावरणाबद्दल बोलताना एक आव्हान आपल्या सगळ्यांसमोर आवासून उभं आहे. विशेषतः दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमधलं भीषण वायू प्रदूषण. वाहनांच्या धुरामुळे तर तिथे श्वास घेणंही मुश्किल झालंय. ही आता खरंच एक राष्ट्रीय चिंतेची बाब बनली आहे. पण प्रश्न हा आहे की एवढ्या मोठ्या समस्येवर उपाय कुठून येणार? आणि उत्तर अनेकदा तिथेच मिळतं जिथे आपण शोधत नाही, छोट्या अगदी वैयक्तिक प्रयत्नांमधून. इथेच आपल्याला भेटतात काही अशी माणसं जी तक्रार करत बसत नाहीत, तर स्वतः बदल घडवायला पुढे येतात. यांचं नाव आहे राहीबाई पोपेरे. पण आज संपूर्ण जग त्यांना बीज माता म्हणून ओळखतं. आणि यामागे एक गोष्ट आहे. त्यांच्या नातवाला जेव्हा हायब्रिड अन्नामुळे त्रास झाला ना, तेव्हा त्यांनी ठरवलं की आपली देशी वाणं वाचवायची. आणि आज त्यांनी 50 पेक्षा जास्त देशी अन्नधान्य आणि 30 भाजीपाला वाणांची एक अख्खी बँक तयार केली आहे. एका छोट्या वैयक्तिक घटनेतून एवढं मोठं काम उभं राहू शकतं, हे खरंच अविश्वसनीय आहे. आणि राहीबाईंसारखेच अजून एक नायक आहेत, भाऊ कातदरे. यांनी तर निसर्ग संवर्धनाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय. त्यांनी आपल्या सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेमार्फत एक कमाल मॉडेल उभं केलं. सुरुवात कशी झाली तर धोक्यात आलेल्या समुद्री गरुडांची घरटी वाचवण्यापासून. मग त्यांनी लक्ष केंद्रित केलं वेळासच्या किनाऱ्यावर, जिथे त्यांनी ऑलिव्ह रिडले कासवांची अंडी जपली. आणि याच प्रयत्नातून सुरू झाला तो जगप्रसिद्ध कासव महोत्सव. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे या निसर्ग संवर्धनामुळे होमस्टेच्या माध्यमातून तिथल्या स्थानिक अर्थव्यवस्थेलाही जबरदस्त चालना मिळाली. आरोग्य झालं, पर्यावरण झालं, पण कोणत्याही देशाचा तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा स्तंभ कोणता असेल तर तो म्हणजे शिक्षण. चला तर मग आता पाहूया की भारताने शिक्षणासाठी कसा जोर लावला आणि साक्षरतेसाठी कोणती मोठी राष्ट्रीय अभियानं राबवली गेली. शिक्षणाच्या क्षेत्रातनं एकामागोमाग एक सातत्यपूर्ण प्रयत्न झाले. याची सुरुवात झाली 1990 मध्ये, जेव्हा केरळ 100% साक्षर झालं. मग 1994 मध्ये आला जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम. 1995 मध्ये आली मध्यान्ह भोजन योजना. आणि 2001 मध्ये सुरू झालं सर्व शिक्षा अभियान. म्हणजे बघा, शिक्षण सगळ्यांपर्यंत पोहोचावं यासाठी एका दशकाहून अधिक काळ सातत्याने प्रयत्न सुरू होते. यातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा होता तो म्हणजे सर्व शिक्षा अभियान. सारे शिकूया, पुढे जाऊया हे फक्त एक घोषवाक्य नव्हतं, तर ते एक ध्येय होतं. या कार्यक्रमाने 6 ते 14 वयोगटातल्या प्रत्येक मुलामुलीला मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क दिला.
हा खरंच एक ऐतिहासिक निर्णय होता. आणि हे किती कमाल आहे बघा, शिक्षण प्रणालीने वेगवेगळ्या आव्हानांवर किती नाविन्यपूर्ण उपाय शोधले. म्हणजे बघा, जे विद्यार्थी दिवसा काम करतात त्यांच्यासाठी रात्रशाळा सुरू झाल्या, आणि जे ऊस तोडणी कामगारांची मुलं आहेत जे सतत स्थलांतर करत असतात त्यांच्यासाठी साखर शाळा उघडल्या. यामागचा उद्देश एकच होता, कोणाचंही शिक्षण थांबायला नको. आणि आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या पण तितक्याच महत्वाच्या भागाकडे. एक बदललेला भारत आता जगासमोर येतोय. चला पाहूया या नवीन जागतिक मंचावर आपलं क्रीडा आणि पर्यटन क्षेत्र कसं चमकतंय. खेळाच्या जगात तर खूप काही बदललंय. बघा ना, पूर्वीचं 5 दिवसीय कसोटी क्रिकेट आणि आताचं वेगवान 20 षटकांचे सामने. तसंच कुस्तीत आधी प्रतिस्पर्ध्याला पूर्णपणे चितपट करेपर्यंत लढत चालायची. आता सगळा खेळ गुणांवर अवलंबून आहे. हेच तर आहे आधुनिकीकरण, बदलत्या काळाचं प्रतीक. व्यावसायिक पातळीवर तर अक्षरशः क्रांती झाली आहे. IPL आणि प्रो कबड्डी सारख्या लीगला किती प्रचंड प्रतिसाद मिळतोय हे आपण पाहतोच. दुसरीकडे सरकार सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न देऊन खेळाचा सर्वोच्च गौरव करत आहे. आणि अगदी तळागाळातून प्रतिभा शोधण्यासाठी खेलो इंडियासारखी योजना पण सुरू झाली आहे. याचा अर्थ काय, तर खेळ आता फक्त छंद राहिलेला नाही, तो एक गंभीर करिअर पर्याय बनला आहे. खेळासोबतच भारत आता जगाला आपल्या संस्कृतीने आणि वारसानेही आकर्षित करतोय. इथे बघा, प्राचीन वारसा आणि एक गतिमान भविष्य यांचा कसा अनोखा मेळाप दिसतोय. आणि हाच मेळाप आपल्या पर्यटनाला एक नवी चालना देत आहे. पर्यटन उद्योग वाढावा आणि परदेशी पर्यटक इथे यावेत यासाठी अनेक ठोस पावलं उचलली जात आहेत. जसं की ई-व्हिसाची सोय, व्यवसाय, वैद्यकीय उपचार किंवा पर्यटनासाठी 10 पेक्षा जास्त परदेशी भाषांमध्ये माहिती देणारी हेल्पलाईन सुरू झाली आहे. जागतिक स्तरावर अतुल्य भारत मोहीम चालवली जात आहे. आणि देशातल्या देशात फिरण्यासाठी तर हिमालय ते किनारी प्रदेशांपर्यंत विविध पर्यटन स्थळं जोडणारी स्वदेश दर्शन योजनाही आहे. तर ही होती भारताच्या बदलाची आत्तापर्यंतची कहाणी. एक अशी कहाणी जी नवीन कायद्यांनी, लोकांच्या प्रयत्नांनी आणि भविष्याच्या आशेने लिहिली आहे. पण आता प्रश्न हा आहे की या कहाणीचा पुढचा अध्याय काय असेल आणि त्या अध्यायात आपली भूमिका काय असेल. हा प्रश्न खरंच विचार करायला लावणारा आहे. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.